IUPAC nomenclature of compounds containing one or more functional groups. The IUPAC names of compounds containing one or more functional groups include the names of the functional groups as prefix or suffix. So in the table 14.8, there are some names of functional groups modified, which included as prefix or suffix in the IUPAC name. So, some functional groups appear only as prefixes, which are also shown in the table number 14.9. तर एखाद्या चेनला जर एखादा फंक्शनल ग्रुप जर अटॅच असेल तर त्या फंक्शनल ग्रुपला आपण प्रिफिक्स किंवा सफिक्सनं डिनोट करतो. आता कोणत्या फंक्शनल ग्रुपसाठी कोणता प्रिफिक्स किंवा कोणता सफिक्स वापरायचा हे त्या टेबलमध्ये दिलेला आहे. प्रिफिक्स म्हणजे त्या अल्केनच्या नावा अगोदर जी लिहितो त्याला प्रिफिक्स म्हणायचं आणि त्या नावानंतर जी लिहितो त्याला आपण सफिक्स असं म्हणतो. सो फॉर एक्झाम्पल हिअर COOH ग्रुप when it is written as prefix it is carboxy and as suffix it is oic acid. Dash COOR it is alkoxycarbonyl or O8 that is ester. COCl it is chlorocarbonyl or oil chloride. CONH2 it is carbamyl or amide. CN when written as prefix it is cyano and as suffix it is nitrile. CHO group prefix is formyl and suffix is al, that is al. Then CO, that is ketonic group, it is written as prefix oxo and as suffix it is ONE, that is on. OH it is hydroxy or suffix OL, ol. NH2 it is amino and as suffix as amine. Following functional groups are written only as prefix, that is NO2 it is nitro, X means halogens, that is fluoro, chloro, bromo, iodo, etc. OR that is alkoxy groups OCH3, OC2H5, etc. that is methoxy or ethoxy. So next is naming of polyfunctional compounds. When a molecule contains only one functional group, the longest carbon chain containing that functional group is identified as a parent chain and numbered so as to give the smallest locant number to the carbon bearing the functional group. The parent name is modified by applying appropriate suffix. Location of the functional group is indicated where necessary and when it is not one. आता ज्या चेनमध्ये ज्या कार्बनच्या चेनमध्ये एखादा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असतो त्यावेळेस आपण त्याचं नाव लिहिताना पेरेंट चेन आणि त्यानंतर त्याचा फंक्शनल ग्रुप हा लिहित असतो. फंक्शनल ग्रुपला कमीत कमी नंबर येईल अशा पद्धतीनं आपण त्याला नंबर करतो. आता जर ह्या फंक्शनल ग्रुपची पोझिशन जर एखाद्या टोकाला असेल म्हणजे एक नंबरला असेल तर मात्र त्याची पोझिशन इंडिकेट करण्याची आवश्यकता नसते. आता फॉर एक्झाम्पल CH3, CH2, CH2, COOH याच्यामध्ये 4 कार्बन ॲटम्स आहेत म्हणजे त्याचा पेरेंट झाला ब्युटेन आणि ब्युटेनमध्ये COOH ग्रुप आहे म्हणून त्याचं नाव ब्युटॅनॉइक ॲसिड. आता OIC ॲसिड हा त्याचा काय झाला सफिक्स. ॲसिड असेल COOH ग्रुप असेल तर सफिक्स असतो OIC ॲसिड म्हणजे ब्युटॅनॉइक ॲसिड
इथं COOH ग्रुप हा 1 नंबरला अटॅच असल्यामुळं आपण तिथं 1 मेन्शन करण्याची आवश्यकता नाही. सेकंड एक्झाम्पल CH3CH2CN. It is propane nitrile. प्रोपेन नायट्राईल 3 कार्बन ॲटम्स आहेत म्हणून पेरेंट झाला प्रोपेन. आणि CN ग्रुप जर आपण सफिक्स म्हणून लिहित असेल तर आपण नायट्राईल म्हणतो म्हणून प्रोपेन नायट्राईल. इथंही CN ग्रुप हा 1 नंबरला असल्यामुळं त्या ठिकाणी मेन्शन करण्याची आवश्यकता नाही. नेक्स्ट एक्झाम्पल CH3COCH2CH2CH3. 5 कार्बन ॲटम्स आहेत. पेरेंट झाला पेंटेन. पेंटेनला 2 नंबरला कीटोनिक ग्रुप आहे. C डबल बॉन्ड O म्हणजे कीटो ग्रुप, आणि तो सफिक्स म्हणून लिहिताना आपण ONE वापरतो आणि कार्बन नंबर 2 आहे म्हणून पेंटेन 2 या ठिकाणी मात्र आपल्याला मेन्शन करावी लागेल पोझिशन. नेक्स्ट एक्झाम्पल बघा CH3COCH2CH3. 4 कार्बन ॲटम्स आहेत. पेरेंट झाला ब्युटेन आणि ब्युटेनमध्ये C डबल बॉन्ड O म्हणजे कीटोनिक ग्रुप आहे म्हणून ONE आपण जोडणार. इट इज ब्युटॅनोन. आता इथं सेकंड किंवा थर्ड कार्बन ॲटमला जरी CO जोडला तर आपण नंबरिंग त्या बाजूनं स्टार्ट करणार आहे. त्यामुळं कसंही केलं तरी काय होणार आहे, तिथं 2 नंबरच्याच पोझिशनला कीटोनिक ग्रुप येईल म्हणून या ठिकाणी 2 मेन्शन नाही केलं तरी चालेल. When the functional group cannot be used as suffix and can be only the prefix, the molecule is named as parent alkane carrying the functional group as substituent at specified carbon. आता ज्या वेळेस जे ग्रुप्स आपण टेबलमध्ये बघितलेले आहेत फक्त सफिक्स म्हणूनच वापरतो, ते ग्रुप ज्यावेळेस कार्बन चेनला अटॅच असतील त्यावेळेस अगोदर अल्केनचं जे सफिक्स म्हणून वापरतो सफिक्स म्हणून वापरत नाही, फक्त प्रिफिक्स म्हणून वापरतो. द मॉलिक्यूल इज नेम्ड ॲज पेरेंट अल्केन कॅरिंग द फंक्शनल ग्रुप ॲज सबस्टिट्युएंट. तर अशा वेळेस फक्त फंक्शनल ग्रुपचं नाव आपण अगोदर लिहितो आणि त्यानंतर करस्पॉन्डिंग अल्केनचं नाव लिहितो. CH3CH2CH2NO2 याच्यामध्ये नायट्रो ग्रुप अटॅच आहे प्रोपेनला आणि 1 नंबरला त्याची पोझिशन आहे म्हणून त्याला आपण म्हणतो 1 नायट्रो प्रोपेन. किंवा या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल बघा CH3CH3 आणि त्याला मध्ये OCH3 जोडलेला आहे. हा जो 2 नंबरला जोडलेला ग्रुप आहे तो आहे मिथॉक्सी ग्रुप. म्हणजे प्रोपेनच्या चेनला मिथॉक्सी ग्रुप 2 नंबरला जोडलेला आहे म्हणून त्याला आपण म्हणतो 2 मिथॉक्सी प्रोपेन. Then about polyfunctional compounds. The organic compounds which contains 2 or more functional groups which may be same or different in their molecules are called polyfunctional compounds. When there are 2 or more different functional groups, one of them is selected as the principal functional group and the others are considered as substituents. The principal functional group is used as suffix of the IUPAC name, while the other substituents are written with appropriate prefixes. The principal functional group is decided on the basis of the following order of priority. आता एखाद्या कंपाऊंडमध्ये जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप्स असतील तर
त्याच्यापैकी एक फंक्शनल ग्रुप हा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप असतो आणि दुसरा जो फंक्शनल ग्रुप असेल तो सबस्टिट्युएंट असतो. म्हणजे दोन फंक्शनल ग्रुप असतील तर एक प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप जो आपण सफिक्स म्हणून लिहिणार आहे आणि दुसरा जो फंक्शनल ग्रुप असेल त्याला मात्र सबस्टिट्युएंट म्हणून लिहिणार आहे. तो प्रिफिक्स असणार आहे त्याच्या काही ठरलेल्या लोकंट नंबरसह. तर ह्याच्यापैकी प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कोणता हे पाहण्यासाठी ही ऑर्डर दिलेली आहे. COH, SO3H, COOR, COCl, CONH2, CN, CHO, C double bond O, OH, NH2, C double bond C and C triple bond C. याच्यापैकी दोन ग्रुप असतील तर अगोदरचा जो असेल तो प्रिन्सिपल आणि नंतरचा असेल तो सबस्टिट्युएंट. आता हे एक्झाम्पल ज्यावेळेस आपण एखादं याचं पाहू त्यावेळेस ते तुमच्या लक्षात येईल. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कोणाला म्हणायचं आणि सबस्टिट्युएंट कोणाला म्हणायचं. नेक्स्ट इज IUPAC rules for naming mono or polyfunctional compounds. IUPAC rules for naming mono or polyfunctional compounds. First one, the longest carbon chain containing the single or the principal functional group is identified as parent chain. तर ज्या कंपाऊंड्समध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप्स आहेत अशा कंपाऊंडचं नेमिंग करण्यासाठीचे हे रूल्स आहेत. तर याच्यामध्ये ज्या चेनमध्ये फंक्शनल ग्रुप आहे अशी चेन पहिल्यांदा आपण लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करायची. सेकंड रूल, पहिल्या रूलमध्येच पुढं आहे, नंबरिंग ऑफ पेरेंट चेन इज डन सो ॲज टू गिव्ह द लोएस्ट पॉसिबल लोकंट नंबर टू द कार्बन ॲटम्स ऑफ द फंक्शनल ग्रुप. ही चेन सिलेक्ट केल्यानंतर फंक्शनल ग्रुपला कमीत कमी नंबर येईल अशा पद्धतीनं आपण त्याला नंबरिंग करायचं आहे. Next, the name of the parent hydrocarbon is modified adequately with appropriate suffix in accordance with the single or principal functional group. त्यानंतर जी पेरेंट हायड्रोकार्बन ची जो आहे त्याला आपण ॲप्रोप्रिएट सफिक्स लावायचा आहे. म्हणजे जसं अगोदर आपण बघितलं ब्युटेनला OIC ॲसिड म्हणजे ब्युटॅनॉइक ॲसिड झालं, त्या पद्धतीनं आपणाला त्याला सफिक्स जोडायचा आहे. थर्ड वन, नेम ऑफ द अदर फंक्शनल ग्रुप अटॅच्ड to this modified chain as prefixes and the locant numbers of all the functional groups are identified before the corresponding suffix or prefix. तर ज्यावेळेस आपण दुसरा एखादा फंक्शनल ग्रुप प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप झाला दुसरा जो जोडलेला असेल तो आपण प्रिफिक्स म्हणून वापरतो. म्हणजे त्या पेरेंट चेनच्या नावाच्या अगोदर लिहितो आणि त्या फंक्शनल ग्रुपची पोझिशन आपण त्या कार्बनच्या नंबरवरनं डिनोट करतो. आता काही फंक्शनल ग्रुप्स आहेत COR, COCl, CONH2, CN, CHO, हे एक नंबर पोझिशनलाच असतात. त्यांची पोझिशन मेन्शन करण्याची काही आपणाला आवश्यकता नाही. आता या ठिकाणचं एक्झाम्पल बघा. प्रॉब्लेममधलं पहिलं एक्झाम्पल, दोन फंक्शनल ग्रुप त्या ठिकाणी आहेत CH3 CHOH, CO CH2 CH3. आता ही जर चेन तुम्ही बघितली तर ह्या चेनमध्ये दोन फंक्शनल ग्रुप्स आहेत, एक आहे OH आणि एक आहे C डबल बॉन्ड O. म्हणजे एक कीटोनिक ग्रुप आहे आणि एक हायड्रॉक्सी. आता ह्या चेनला नंबर करताना आपण डाव्या बाजूने जर नंबर केलं तर 2 नंबरला OH ग्रुप येईल,
3 नंबरला केटॉनिक ग्रुप त्या ठिकाणी आहे. आता ह्या 2 ग्रुपपैकी केटॉनिक ग्रुपची जी ऑर्डर आहे ती अगोदर आहे, म्हणजे तो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप झाला आणि OH ग्रुप जो आहे हा सबस्टिट्युएंट झाला. आता प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप जर कीटो ग्रुप असेल तर त्याचं नाव काय होईल? 5 कार्बन ॲटम्स आहेत, 3 नंबरला केटॉनिक ग्रुप आहे, म्हणून त्याचं नाव होईल पेंटेन 3 ओन. कारण C डबल बॉन्ड O ग्रुप ज्यावेळेस आपण सफिक्स म्हणून लिहितो त्यावेळेस ONE जोडतो. आता त्याला सबस्टिट्युएंट काय आहे तर 2 नंबरला OH ग्रुप आहे. OH ग्रुप प्रिफिक्स म्हणून लिहिताना आपण हायड्रॉक्सी म्हणतो, म्हणून त्याचं नाव होईल 2 हायड्रॉक्सी पेंटेन 3O. आता 2 नंबरचं एक्झाम्पल बघा, CH3 CH NH2 CH2 COOH. याच्यामध्ये 4 कार्बन ॲटमची चेन आहे म्हणून ब्युटेन. याच्यामध्ये COOH हा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे, NH2 हा सबस्टिट्युएंट आहे, म्हणून झालं काय ब्युटॅनॉइक ॲसिड. 2 नंबरला NH2 ग्रुप आहे म्हणून काय झालं अमिनो ग्रुप, म्हणजे NH2 ला आपण अमिनो म्हणतो, 2 अमिनो ब्युटॅनॉइक ॲसिड. इट इज सॉरी ह्याचं नंबरिंग आपण COOH पासून करणार आहे, त्याच्यामुळं 3 नंबरला NH2 ग्रुप येईल. COOH ला जर 1 नंबर दिला तर 3 नंबरला NH2 ग्रुप येईल, म्हणून त्याचं नाव होईल 3 अमिनो ब्युटॅनॉइक ॲसिड. आता राहिलेली जी 2 नावं आहेत ते तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. आता IUPAC nomenclature of substituted benzene. The IUPAC name of a monosubstituted benzene is obtained by replacing the name of the substituent as prefix to the parent skeleton which is benzene, for example. आता ह्या नेमिंगमध्ये बेन्झीनच्या अगोदर जोडलेल्या ग्रुपचं नाव लिहा. म्हणजे आता या ठिकाणी बघा, समजा जर क्लोरीन जोडलेला असेल तर म्हणायचं क्लोरोबेन्झीन. NO2 ग्रुप जर बेन्झीन रिंगला जोडलेला असेल तर म्हणायचं नायट्रोबेन्झीन. आयोडीन जोडलेला असेल तर त्याला आपण आयोडोबेन्झीन म्हणतो. समजा टर्शरी ब्युटील ग्रुप जोडलेला असेल तर इट इज टर्शरी ब्युटील बेन्झीन. Some monosubstituted benzenes have trivial names which may show no resemblance with the name of the attached substituent group. So these names are accepted by IUPAC system. आता काही कंपाऊंड जे असे त्याच्या नावाची काही त्याचा संबंध येत नाही. समजा CH3 ग्रुप बेन्झीन रिंगला जोडलेला असेल तर त्याला आपण टोलिन म्हणतो, हे त्याचं ट्रिवियल नेम आहे, त्यालाच आपण मिथिल बेन्झीन असंही म्हणतो. 2 नंबर आहे बेन्झीन रिंगला NH2 ग्रुप जोडलेला आहे, अमिनो बेन्झीन, त्याचं कॉमन किंवा ट्रिवियल नेम आहे ॲनिलीन. OH ग्रुप जोडलेला आहे बेन्झीन रिंगला, हायड्रॉक्सी बेन्झीन, त्याचं कॉमन नेम आहे फिनॉल. किंवा OCH3 ग्रुप जोडलेला आहे इथं बेन्झीन रिंगला, मिथॉक्सी बेन्झीन किंवा त्यालाच ॲनिसोल असंही म्हटलं जातं. इथं बेन्झाल्डिहाइड CHO ग्रुप जोडलेला आहे बेन्झीन रिंगला आणि बेन्झोइक ॲसिड हा COOH ग्रुप जोडलेला आहे बेन्झीन रिंगला. तर ही जी ब्रॅकेटमध्ये दिलेली नावं आहेत ही कॉमन आणि IUPAC दोन्ही सिस्टीममध्ये ती ॲप्लिकेबल आहेत. आता बघा, if the alkyl substituent is larger than benzene ring, that is it contains 7 or more carbon atoms, then the compound is named as phenyl substituted alkyl. आता हे जे स्ट्रक्चर दिलेलं आहे इथं बेन्झीन रिंगला 7 कार्बन असणारं चेन जोडलेलं
आता 7 किंवा 7 पेक्षा जास्त कार्बन असणारी जर चेन जोडलेली असेल तर त्या अल्केनला पेरेंट म्हणायचं आणि जोडलेले जे ग्रुप आहे फिनाइल ग्रुप त्याला सबस्टिट्यूएंट म्हणायचं. आता 7 कार्बन म्हणून झाला हेप्टेन. हेप्टेनला 2 नंबरला फिनाइल ग्रुप आहे म्हणून नाव झालं फिनाइल 2 फिनाइल हेप्टेन. पुढं बघा, इथं 6 कार्बन ॲटम्स असणारी चेन जोडलेली आहे बेन्झीन रिंगला म्हणून इथं बेन्झीन झाला पेरेंट आणि कार्बन चेन झाली सबस्टिट्यूएंट म्हणून त्याला आपण हेक्झिल बेन्झीन असं म्हणतो. Benzene ring can as well be considered as substituent when it is attached to an alkane with a functional group. आता इथं जोडलेल्या चेनला जरी 3 कार्बन ॲटम्स असले तरी त्याला Cl हा फंक्शनल ग्रुप जोडलेला आहे. त्यामुळं त्या चेनलाच आपण पेरेंट म्हणणार आहे आणि 3 नंबरला जोडलेला जो फिनिल ग्रुप आहे हा सबस्टिट्यूएंट असणार आहे म्हणून त्याचं नाव होईल 1-chloro-3-phenyl propane. त्याच पद्धतीनं सेकंड एक्झाम्पल बघा, CH2OH ग्रुप जोडलेला आहे बेन्झीन रिंगला परंतु CH2OH मध्ये OH हा फंक्शनल ग्रुप आहे म्हणून ते जे चेन आहे मिथॅनॉल हे पेरेंट झालं आणि त्याला फिनाइल ग्रुप जोडलेला आहे म्हणून त्याला फिनाइल मिथॅनॉल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, फिनाइल इथॅनोन. इथं सुद्धा फंक्शनल ग्रुप जोडलेला आहे बेन्झीन रिंगला म्हणून त्याला आपण COCH3 ग्रुपला पेरेंट म्हणणार आहे इथॅनोन आणि त्याला 1 नंबरला फिनाइल ग्रुप आहे म्हणून 1-phenyl इथॅनोन किंवा ॲसिटोफिनोन असं म्हणतो. आता डाय सबस्टिट्यूटेड बेन्झीन डेरिव्हेटिव्ह याच्यामध्ये काय आहे तर बेन्झीन रिंगला जर 2 or more सबस्टिट्यूएंट्स असतील, 2 किंवा 2 पेक्षा जास्त जर ब्रँचेस असतील किंवा जोडलेले ग्रुप्स असतील तर 2 ग्रुप्स असतील तर आपण त्याला डाय सबस्टिट्यूटेड कंपाऊंड असं म्हणतो. तर अकॉर्डिंग टू कॉमन नेम सिस्टीम these groups are denoted by prefixes like ortho, meta, para, etc. But in the IUPAC system, we use numbers to denote these substituents. For example, in this compound, there are 2 chloro groups attached to the benzene ring. So, according to common name system, their positions, the second chloro group is at the ortho position. Hence, its common name will be ortho dichlorobenzene. Ortho dichlorobenzene. And according to IUPAC system, their positions are 1 and 2. Hence, its IUPAC name 1,2-dichlorobenzene. Similarly, in this second example, the position is meta position. Chloro group is at meta position, that is carbon number 3. Hence, its common name is M-dichlorobenzene and IUPAC name is 1,3-dichlorobenzene. आता हे जर एक्झाम्पल तुम्ही बघितलं का बेन्झीन रिंगचे जर नंबर्स तर 2 आणि 6 या पोझिशन्सला आर्थो पोझिशन म्हणायचं, 3 आणि 5ला मेटा पोझिशन्स म्हणायचं आणि 4 नंबरची जी पोझिशन आहे त्या पोझिशनला पॅरा पोझिशन म्हणायचं. लुक ॲट धिस एक्झाम्पल.
आता या ठिकाणी जे नंबरिंग केलेलं आहे, हे नंबरिंग करताना जे नंबर्स आहेत सबस्टिट्युएंटचे 1, 2 आणि 4 हे का घेतलेले आहेत, तर हे नंबर कमीत कमी. जर आपण ब्रोमीन पासून सुरुवात केली तर ते नंबर कसे होतील, 1, 2, 3 म्हणजे 1, 3, 4 असे होतील. तर कमीत कमी नंबर येईल, लोखंडचा नंबर कमीत कमी येईल अशा पद्धतीनं आपण नंबरिंग करायचं असतंय त्याच्यामध्ये. म्हणून या ठिकाणी 4 नंबरला ब्रोमो आहे, अल्फाबेटिकली ब्रोमो अगोदर आणि 1, 2 ला 2 मिथिल ग्रुप्स आहेत. म्हणून 4 ब्रोमो 1, 2 डायमिथिल बेन्झीन. हे एक्झाम्पल बघा, 1 आणि 4 पोझिशनला क्लोरीन आहेत, म्हणून पॅराडायक्लोरोबेन्झीन किंवा 1,4 डायक्लोरोबेन्झीन. या ठिकाणी बघा 1 ब्रोमो 4 आयोडोबेन्झीन किंवा पॅराब्रोमो आयोडोबेन्झीन. ब्रोमो अगोदर का घेतलं, तर अल्फाबेटिक आहे. या ठिकाणी बघा 1 क्लोरो 3 नायट्रोबेन्झीन, क्लोरो अगोदर म्हणून 1 नंबर, 3 नंबरला नायट्रो आणि कॉमन प्रमाण पोझिशन त्याची झाली कोणती, तर मेटा पोझिशन आहे, म्हणून त्याला एम डायक्लोरोबेन्झीन एम क्लोरो नायट्रोबेन्झीन असं म्हणतो. If one of the two groups gives special name to the molecule, the compound is named as derivative of that special compound. आता ही एक्झाम्पल्स बघा, ह्याच्यामध्ये ॲनिलीन हे स्पेशल नेम आहे आणि 2 नंबरला क्लोरीन आहे, म्हणून 2 क्लोरो ॲनिलीन. किंवा इथं CH3 ग्रुप आहे बेन्झीन रिंगला, म्हणजे झालं टोलिन. टोलिनला 3 नंबरला नायट्रो ग्रुप आहे, म्हणून 3 नायट्रो टोलिन. इथं फिनॉलला 4 नंबरला ब्रोमीन आहे, म्हणून 4 ब्रोमोफिनॉल. आता ज्यावेळेस 2 पेक्षा जास्त सबस्टिट्युएंट्स असतात त्यावेळेस नेमिंग कसं करायचं ते आपण बघू. 1, 2, 3 देर आर 3 ब्रोमो ग्रुप्स. लोखंडचा नंबर कमीत कमी येईल अशा पद्धतीनं नंबरिंग करायचं, म्हणून 1, 2, 4 ट्राय ब्रोमोबेन्झीन. या ठिकाणी सेकंड एक्झाम्पलमध्ये बघा, लोखंडचा नंबर कमीत कमी येईल अशा पद्धतीनं त्याला नंबरिंग करायचं, म्हणून 1 नंबरला क्लोरो आणि 2, 4 नंबरला नायट्रो, म्हणून 1 क्लोरो 2, 4 डायनायट्रोबेन्झीन. या ठिकाणी CH3 पासून सुरुवात केली कारण लोखंडचा नंबर कमी यायला पाहिजे, त्यामुळं 4 ब्रोमो 1, 2 डायमिथिल बेन्झीन. इथं बघा 2 क्लोरो 1 मिथाइल 4 नायट्रोबेन्झीन. लिहिताना अल्फाबेटिकल ऑर्डर आपण फॉलो करायची. सेकंड एक्झाम्पल त्यात मधलं बघा 2 क्लोरो 4 नायट्रोफिनॉल. फिनॉल हा तिथं स्पेशल नेम आहे, इथं ॲनिलीन स्पेशल नेम आहे आणि 2, 4 आणि 6 3 ठिकाणी ब्रोमो ग्रुप आहे, म्हणून 2, 4, 6 ट्राय ब्रोमो ॲनिलीन. ह्या ठिकाणी OCH3 ग्रुप बेन्झीन रिंगला म्हणजे ॲनिसोल, त्या ॲनिसोलला 2 आणि 4 नंबरला मिथिल ग्रुप्स, म्हणून 2 क्लोरो 4 मिथाइल ॲनिसोल. आता ही जी स्ट्रक्चर्स आहेत, ही स्ट्रक्चर्स तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करायची, म्हणजे पुन्हा 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 वाचायचं, बघायचं. जर तुम्हाला जर अडचण वाटली एखाद्या नेममध्ये तर तुम्ही विचारू शकता.